हे बघ बावड्या, यो प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती 2024 ला विचारलाय. म्हणजे मागच्या वर्षाचा. कशावर? वयवारी. बघ कसा वयवारी होईल. एकदम छान प्रश्न आहे. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सौरभचे आजचे वय किती? तुला कोणत्याच मराठीच्या पुस्तकात सापडणार नाही. अशा ट्रिकने मी तुला शिकवेल. मग काय करायचंय तुला? तू एक काम कर. तू आधी इथे लिखून घे सौरभ. नंतर कोण आहे तुला दुसरा सांगितलेला? विश्वास. लिखून घे तू विश्वासला. बरोबर. मग आता त्याने काय सांगितलं तुला? इथं कोण? 6:5 लिखून टाक तू. 6 आणि 5 विश्वास सौरभचं विश्वासचं. कधीच म्हटलं तो आजचं. मग मी लिहितो इथं आजचे. बरोबर. दुसरं काय सांगतो तो तुला? 2 वर्षाच्या पूर्वी. हे 2 वर्षापूर्वी. मग लिहितं 2 वर्षापूर्वी. किती आले रे 2 वर्षापूर्वी? बरोबर. किती? 5:4. मग लिखून टाक त्या 5:4 ला पण इथं. आता मी तुला सांगतो. इथं जो आहे ना बावड्या, इथं प्रत्येक वेळेस तुला याचा फरक लिहायचा आहे. कोणाचा? याचा मागचा पुढचा. आता तुला आजचा दिला. 2 मिनिटात समजून घे फक्त. तुला मी आजचा दिला. बरोबर. आणि 2 वर्षापूर्वी विचारलाय. म्हणजे आज आणि पूर्वी यांच्यात कितीचा फरक? 2चा. समज आज जर 10 वर्ष असेल, 2 वर्षापूर्वी किती असेल? 8. मग फरक कितीचा आला? 2चा. पण तुला प्रत्येक वेळेस आजचा थोडी देतील. मग कधी त्यांनी समज तुला जर दिला की 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी हा जर तुला पूर्वी दिला, बरोबर, त्याच्यानंतर म्हटले 2 वर्षानंतरच दिलं दुसरं गुणोत्तर, मग 2 वर्षानंतर, मग तू आजचं दिलं नाही ना. मग तू इथं आज लिहिला तर तुझा फरक कितीचा येईल? तुझा फरक येईल तो 4चा. मी तुला जेव्हा मोठे व्हिडिओ बनवेल ना तेव्हा सांगेल. पण आता समजून घे किती झाला. मग समज तू 10 वर्षाचा, बरोबर, आणि तू 2 वर्षापूर्वीचं वय किती? पूर्वीचं विचारलं तर 8. आणि तू जर सांगितलं 2 वर्षानंतर किती, मग तू काय म्हणला? 12. आता तुला जर मी सांगितलं तू फरक किती, तर काय करशील तू? याचा फरक काढला. कितीचा फरक रे? 4चा. मग असा कर ना, त्याच्यापेक्षा 2 आणि 2 4. बरोबर. समजलं असेल तुला. बरोबर. मग आता मला सांग, हे 2 वर्षापूर्वी म्हणजे फरक किती आला रे? इथं आला 2, इथं आला 2. मग आता तो सोपं आहे. याला याचा गुणाकार कर. 6 चोके 24. याचा गुणाकार कर. 5 5 25. याचा फरक कर. कितीचा फरक? 1चा. याचा बी करून टाक. 5 दुने 10. याचा कर. 4 दुने 8. 4 दुने 8. मग याचा फरक कितीचा रे? याचा फरक आला तुझा 2चा. हे बघ. मग आता काय सांगतो, जेव्हा फरक 1 युनिटचा होता तेव्हा किती होते? 2. मग तुला कोणाचं विचारलं? आजचं विचारलं ना. तू याच्यात कोणाला बी गुण. मग आजचं जर कधी तुला सौरभचं विचारलं तर सौरभ किती होता रे? सौरभ होता 6. मग 6 गुणीला तू आलेला 2 युनिट. 1 युनिट 2 होतो का नाही? मग तू 6 युनिट किती होईल? 6 दुने 12. आलं तुला सौरभचं उत्तर जबदिशी. कुठे आहे मग? हे आलं. समजलं का नाही? हा एकाने सोपं. आवडलं तर लाईक कर, शेअर कर आणि कमेंट कर.